हाय गाईज, तर आज आम्ही घरी निघत आहोत. बघू शकतो तुम्ही बॅगा बिगा पूर्णपणे भरलेल्या आहेत. बॅगा पाटलीवर मारल्या. आता आम्ही जातो घरी. आता आम्ही म्हापशाला जाऊ. म्हापशावरून खरेदी करू थोडीफार. राहिलेत 500-1000 रुपये त्याचे. त्याच्यानंतर डायरेक्ट घरची रस्ता. म्हणजे बघू शकता चायनीजनं वगैरे थांबणार आहे. काल पबला गेलेलो. पबचा निशाण मारून ठेवलेला. काय बोलता तुम्ही? काय तुमचं आज निघताना कसं वाटतं तुम्हाला? त्यांना तर खूप मजा वाटते, कारण आपण 3 दिवस खूप धमाल केलेले आहे. हा, वाईट वाटतंय. आणि आपले सर्व मित्र एकत्र होते. आता उद्यापासून सर्व कामाला जाणार. ते तर आहेच रे. मित्रांच्या बरोबर राहण्याची जी मजा आहे ती कुठेच नाही असे मला तरी वाटतंय. त्यामुळं सर्वजण दुःखी झालेले आहेत. आज त्यांची तोंड बघू शकते पार पडलेली आहे. काही जण तर हा बघा, हा तर रडतोय पूर्ण. एवढा दुःख झालेला आहे. बघू शकते पूर्णपणे सगळं सामान काढलेलं आहे. आणि आता आम्ही तोंड बघा याच्यावर समजा किती दुःख झालेलं आहे. आणि आजचा नाश्ता अंडा बटाटा आहे. अंडा बटाटाचा नाश्ता करणार आहेत सर्वजण. कूक आमचे आचार्य गुरुवर्य कल्पेश पाटील. महाराजांची बघू शकता तुम्ही धावपळ. पोरांच्या नाश्त्यासाठी त्यांची धावपळी चालू असतो नेहमी. त्यांचं मोलाचं योगदान आम्हाला मोलाचा असतो. कारण ते आमच्यासाठी जे जेवण नाश्ता बनवतात ते रोजच्या रोज वेगवेगळं असते. तुम्ही तर ब्लॉगमध्ये बाकीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असणार. हे बघा सामान सर्व काढलेलं आहे. भाया भडकलेला आहे कारण बाबू काम नाही करत असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे या 3-4 दिवसामध्ये बाबूने खूप सुंदर काम केलं आहे. काल जेवणाची जी मदत होती रात्रीची आणि भांडी घासण्याची ती सर्व याने केलेली आहे. बघू शकता घाटी मारण्याची त्याची कुठेच नाही भेटणार. चहा झालेला आहे. चहा पळीमध्ये घेतला जातोय कारण गॅलनीचा पत्ता नाही आमच्याकडे सध्या. त्यामुळं हे बघू शकता. भैया काय बोलतो तुम्ही? तुमच्या ओठाला लागलेला दिसतोय. फॉरेनरने चावा घेतला. ब्रेड आलेले आहेत. नाश्त्याला ब्रेड आलेले आहेत. आणि महाराज तुम्ही आम्हाला जे 5 ते 6 दिवस आम्हाला जेवणाच्या मार्फत सहकार्य केलेत त्याबद्दल आमच्या मंडळाकडून तुम्हाला खूप अशी शुभेच्छा. आणि तुम्हाला जर आमच्याकडून काय प्रॉब्लेम झाला असेल तर आम्ही समस्व आहोत. कारण आमच्याकडून काही ना काही चुका होणारच. पण तुम्हाला काय वाटतं आमच्याकडून चुका झाल्या असतील काय नसतील? चुका होत असतात पोरांकडून. म्हणजे चुका आहेतच आमच्या. चुका आहेतच, परंतु सगळ्यांनी एन्जॉय केली त्याच्यात एक मोठा आनंद. पण आता जे आपण घरी चाललो तर तुम्हाला असं काय वाटतं? आता चांगलं वाटतं की वाईट होतं? दुःख झालंय भायाला, कारण त्याला कालची मजा एन्जॉय करता आली नाही. आपल्या पोरांनाही दुःख आहे. त्यांना अजून इच्छा आहे की 4-5 दिवस राहावं, परंतु काही कारणास्तव जावं लागतंय. मगाशी आम्ही गोव्याला येणार आहे. मगाशी बाला रडत होता. मी त्याला समजावलं थोडं. अशा पद्धतीने आपलं गोव्याचं जे प्लॅन होतं ते सक्सेस होऊन आपण परतीच्या मार्गाला आज लागलेलो आहोत. हे सर्व जमा केलेलं आहे. आणि मृणालने 5 दिवस जे काम केलेलं आहे त्याने पण खूप असं मेहनतीचं काम केलंय. कारण ITI वाल्यांना सांगायला नको. ITI वाल्यांना किती पण काम सांगा ते करणार म्हणजे करणारच. डिग्रीवाला एवढं नाही. डिग्रीवाला कसं कम्प्युटरवरचं असतात ना, त्यामुळे ते असते. आणि वेल्डर बॉबकट ऑपरेटर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल फिटर मेकॅनिकल वेल्डर महेश हायसन ऑपरेटर ITI इलेक्ट्रिशियन वायरमॅन
वायरमॅन 12वी 15वी आणि लास्ट आलेले आहे प्रणय राऊत यांनी डिग्री केलेली आहे आणि जेटीवरचे इन्चार्ज म्हणून याला ओळखले जाते. सीएसचे आणि खऱ्या अर्थाने इथे अंड्यांचा कालवण चालू आहे बघू शकता तुम्ही. आणि घाट्या मृणाल निलकर हे आपण पाहू शकता इथे घाट्या मारताना. आणि हा चवीला फक्त आहे, चवीला उभा राहिलेला आहे म्हणजे चव टेस्ट काय आहे त्यामध्ये बसलेला आहे. आणि उत्कृष्ट अशी अंड्यांचा कालवण आणि ही धावपळ सर्वांची वस्तू वगैरे ठेवण्यापासून ते मस्क मेलन खाऊन घ्या. काश्मीरी टरबूज याला बोलतात. प्रणयने घेऊन आलेला सर्व सामान गेलेलं आहे. बॅगा लावताना तू याची पाठी टाकून ठेव द्या. बॅगा साऊंड आहे बघ, साऊंडच्या पाठी फक्त ही बॉटल झुकून ठेव ना यार. काढ तयारी केलेली आहे सगळी. हात घालून घे नंतर. बघू शकता तुम्ही. ओके. काय वाटतंय तुम्हाला आता घरी चालू आहे तर कसं चांगलं वाटतं की बेकार वाटतं? बेकार वाटतं, एवढी गोव्याची मजा इथं कुठंच नाही. बघू शकते तुम्ही सर्व पोरं एकदम दुःखी झालेले आहेत. मला वाटतं अजून ते 4-5 दिवस त्यांना इथं पाहिजे राहण्यासाठी असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं सर्वजण बोलतात की गोव्याकडनं आता आपण निघतोय घरी जायला तर सर्वजण दुःखी आहेत. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नक्कीच आता आम्हाला गोव्याला येऊन 5 दिवस झाले. खूप इथं मन लागलं होतं गोव्यामध्ये. खूप 5 दिवस एन्जॉय केले, पण आता घरी जाण्याचं मन करतच नाही. तर मग अशी बाला रडत होता एकटाच. बालाला कसं तरी समजावला की बाला रडू नको, दुःख आपण पाहिजे असेल तर आपण पुन्हा येऊ 2-4 दिवसानंतर. बरोबर. पण सध्या रडू नको. भले आपण येणार नाही पण कसं एखाद्याची सांत्वन करणं हे गरजेचं आहे. असं आहे. पोरं सगळी नाराज झालेली आहे. सगळी रडतात, कोण हे करतात बघा. आणि आता आम्ही आलेलो गाडी पार्किंग करून म्हापशाला आम्ही आता काजू बदाम काय असेल ते बघू आता कसा किलो आहे काय आहे. त्यानुसार मग सर्वजण एका दुकानातून घेण्याचं ठरवलेलं आहे. कारण एका दुकानातून घेतला तर जरा स्वस्त पडू शकतो असं मला वाटतं. हा, काजू खरेदी करायला चालू आहे आपण आता. भाव कमी करायला लागेल. भाव कमी आपण बार्गेनिंग करू ना आपण. 25 जण आहोत आपण. हो 25 जणांचे आपण करू शकतो. 120 ला भेटले किलो तरी चालतील. 120 ला बापाचं काय म्हणतात. आता हे बघा, ही 5 किलोची पिशवी होती माझी, पण ती बॅन करतो मी कारण ते 5 किलोची नको. इकडं 40 किलो काजू राहतील अशी आम्ही बॅगा घेतलेली आहे. आणि आता चाललेलो आम्ही काजू घेण्यासाठी. क्वालिटीच्या बॅग आहे. क्वालिटी पूर्ण 50 रुपये, फक्त 50 रुपये बार्गेनिंग करून आम्हाला 50 अजून कमी केलं असतं पण आम्ही केलं. काय मला 20 रुपयाला पण दिली तर आहे. आम्ही गरिबांकडे पण बघतो. आणि तुम्ही कुठं शेठ आहे आणि आपण पण गरीब. काजू देण्यासाठी आम्ही म्हापशाला आलेलो आहे. मावशी आम्हाला बॅग देत 100 रुपये एक बॅग आहे. पण माझी बघू शकता मी 5 किलो ते 6 किलो याच्यात काजू राहू शकतात. अशी मी बॅग बरोबरच घेऊन आलेलो आहे. हा मस्त्याचा बस स्टँड आहे आणि सुश्रावी असा बस स्टँड आहे. इथे कोणी पार्किंग करू शकतो. सगळं असं वातावरण पूर्ण बनवलेलं आहे या ठिकाणी. आणि बघू शकता ठिकाणी दुकानं काजूची वगैरे अशी वडापावची समोसा पॅटीस सर्व. पण इथून काहीच घेऊ नये. फक्त दारू आणि तुम्हाला काजू ठरत्यात कमी देतात. एवढी महाग आहे इकडे.
भरपूरच आहे. आणि आपण आता मार्केटला एंट्री करतो तर पहा, पहिली सुरुवात आंब्यापासून झालेली आहे. इथला आंबा म्हणजे फेमस, कारण देवगडवरून हा आंबा येतो. हापूस म्हणजे प्रसिद्ध, देवगड आणि हापूस यांचा कॉम्पिटिशन एकत्र असल्यामुळे आपली पोरं आता पुढे गेलेली आहेत. त्यामुळे आता आपण आंबे न खरेदी करता आपण जे आपल्याला लागणाऱ्या वस्तू आपण खरेदी करणार. स्वस्तच मग हे वाटा आहे 20-20 रुपये, 20-20 रुपये, पण आपल्याला आंबे घ्यायचे नाही. पपई 5 रुपयाचा वाटा, स्वस्तच मस्त. बघू शकता इथे सर्व फळांची, त्याच्यानंतर इकडे कपड्यांची दुकानं भेटतील. इकडे बॅगाच वगैरे, छोटे छोटे मुलांचे कपडे वगैरे, रस्स्या, पट्टे, हे सर्व इकडं बघायला भेटतं. किती मोठा मार्केट, जसं असं वाटतं की आम्ही मस्जिद बंदरला नाही तर CST ला आलेलो आहे असं आम्हाला वाटतं. हे बघा याई सर्वाई जीन्स घेतलेले आहेत. नाही 50 रुपयाचे, 150 बोलतोय मग नाही घेतले. त्यांना 20 रुपये 30 रुपयाचे असते तर काही घेतले असते. हे बघू शकताय कसे काचेच्या वस्तू. आणि हा खास बियर पिण्यासाठी किती मोठा येतात, 5-6 बियर याच्यात राहू शकतात. एवढा मोठा बियरचा मस्त. अरे वाव, पण घेतो का तो? घेतो काय? बघ किती बसतील बियर त्याचं? किती नारळ पाणी बसवलं? किती मजल्याची आहे? नारळ पाणी किती बसवलं? 4 मजल्याची आहे. 5 मजल्याची आहे. बघ ना. कितने का है भैया? ओ भैया सुनो ना, दिखाओ. तुम्ही पूर्ण इथं फुल बाजारच चालू आहे. इकडे खूप अशी फुलांचे, इकडे बेकरीज वगैरे आहे. आपण मस्जिद बंदर सारखंच एक हे वाटतं, मार्केट वाटतं. तुला बघा किती फ्रेश आहे. एकही पोरगा एक वस्तू घेत नाही, पण दुकानात नुसती गर्दी अशी करतात तर बाबा आता दुकानदाराला असा वाटला की लाखोचा धंदा होईल, पण नाही. एवढी आताच गोवा आम्ही क्रॉस केलेला आहे. आणि क्रॉस करताना आम्हाला पोलिसांनी पकडलेलं. 5-6 जणांनी आमच्या इथून दारू घेतलेली होती, त्याच्यातून बहुतेक दारू पकडलेली आहे आमची आणि डायरेक्ट फोडून टाकलेले. त्याची व्हिडिओ नाही काढता आली कारण ते त्या साईडला होते. खोलीमध्ये तिकडे नेले आणि फोडले ड्रायव्हर आणि आमचे 3 जण गेलेले त्यांच्यासोबत. काय तुम्हाला वाटते, आणायला पाहिजे होती काय नव्हती? आणायला पाहिजे होती, पण दुःख असं आहे की आता ह्याच्या 10 बाटल्या फोडल्या, 4-5 जणांच्या बाटल्या फोडून टाकल्या. कोणी आणू नये दारू, कारण या बॉर्डरवर स्ट्रिक्ट एकदम माझे 5 स्प्लेंडर साईडचे खंबे फोडले, 3 RCचे खंबे फोडले आणि बंटीचे 4 गेले RC फोडले. 1200 रुपये लॉस. रोमॅन रत्नदीपच्या रोमॅनचे 2 फोडले. येता वेळी ज्यावेळी गोव्यावरून तुम्ही घरी जात असताना कोणी दारू आणू नये, आणल्यास कधी पकडण्याची उगाच आणला असं वाटतंय. मिल्टी जामून आणि काय खोलता डिकी बाळाची केलेली आहे मिल्टी जामून. आणि पोलीस पण खूप जाम आहे. तुझं काय होतं? हाय गाईज, बघू शकता तुम्ही पोरं आमची आज फुल जेवणार मला असं वाटतं. खालीवर खाली. मंडळी आता सर्व जेवायला बसलेले आहे. 9 वाजलेले आहेत. भुका लागल्या असल्यामुळे सगळेजण हॉटेलला जेवायला बसलेले आहेत. सर्व खऱ्या अर्थाने सर्व आज जेवणार आहे हॉटेलचा जेवण. आणि आज थाळीवर थाळी 25 थाळ्या मागवलेल्या. आज फुल राडा करणार. इकडे अजून आलेला आहे. पहिला मान गुरुवार यांचा आलेला आहे.
गुरुजींना पहिला हा कार्ड काही पण वालागला गुरु कोण आहे काही अंदाज काढला आणि त्यांना तरी दिलेला आहे. तसे विकणे पण येत नाही. आणि याचं काय मधीत काय आणि आम्ही 4 ते 5 दिवस सकाळी नाश्ता, दुपारी नाश्ता, संध्याकाळी जेवण, मच्छी असो, चिकन असू दे, कोलबी असू दे, काही असू दे, हे उत्कृष्टरित्या आम्हाला खायला प्रणय राऊत यांनी आम्हाला दिले. पण आम्ही आज लास्टचा दिवस होता आणि आम्हाला घरी जायचं होतं, म्हणून आम्ही त्याला सांगितलं की आज नको करू, म्हणून तो आज पण तयार होता, पण आज बोललो आम्ही नको करू, आपण हॉटेलला जेवायला जाऊ आणि जेवण करू, कारण थोडे पैसे शिल्लक राहिले आणि आता पैशांचा धुरला आणि जेवणाचा पण धुरला. आणि पोराई बघा राडा बघा हे बघा एकदा हे दाखव पुढे दाखव. हे कार्ड बघा तू बिलकुल गेला तन्मय निलकरचं कार्ड कार्ड बघत जावा तुम्ही पूर्ण साफ, काय हडा नाही काय नाही, हडा पण चावून खाली दिसतात. राडा आणि खऱ्या अर्थाने आम्ही 4 ते 5 दिवस गोव्यामध्ये काढलं. ब्लॉग तुम्ही ब्लॉग बघितलंच असणार तुम्ही. हा माझा लास्टचा ब्लॉग होता आणि मी बघितल्याबद्दल धन्यवाद. असाच मला सपोर्ट करत राहा.